तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे चालता बोलता प्रेमाने राहूया मनसोक्त जगूया. अच्छा मंडळी, हा ब्लॉग शो फक्त माझा नाहीये, हा ब्लॉग शो असणार आहे आपला. ठीक आहे. आज आपण भेट देणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी, अशा ठिकाणी ज्या तुम्ही अगोदर बघितल्या असाल किंवा आपण सोबत बघणार आहोत. खरं तर हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला आणि पहिलाच ब्लॉग शूट करतोय मी. मला हा ब्लॉग शूट करायला खूपच प्रॉब्लेम्स आले, कारण जी मनात गोष्ट असते ना ती ओठांवर आणल्यानंतर काहीतरी वेगळे शब्द बाहेर पडतात आणि ते वेगळे शब्द बाहेर पडल्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगतो, बोलायचं काहीतरी वेगळंच होतं आणि बोलल्या काहीतरी वेगळंच जात आहे. अरे कहना क्या चाहते हो? मला माहित नाही तुमच्यापर्यंत आवाज जातोय का नाही, नाही. कारण सध्या आपल्याकडे माईक नाही आहे. माईक घरी विसरून आलोय मी. सकाळचे जवळपास 7:30 वाजत आलेत आणि मी निघालोय सुरगाण्याच्या दिशेने. अच्छा. ब्लॉगमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला मिळेल, काय काय शिकायला मिळेल, तर मी तुम्हाला सांगतो, या ब्लॉगमध्ये फक्त आपण फिरणार नाही आहोत, तर वेगवेगळे ठिकाणे एक्सप्लोर पण करणार आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि त्याचबरोबर या ब्लॉग शोमध्ये, या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. मी तुम्हाला काही तथ्य आणि सत्य गोष्टी पण सांगणार आहे. म्हणजे मी विचार केला की यार, आपल्याकडे एवढे सगळे यूट्यूबर्स आहेत, खूप चांगले चांगले स्मार्ट आणि खूपच यशस्वी असे यूट्यूबर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत. मग मी विचार केला की यार, आपल्या एरियामध्ये का नसावा, म्हणून मी खास तुमच्यासाठी म्हणून हा ब्लॉग. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा ब्लॉग चॅनल सुरू केलेला आहे मंडळी, ज्याचं नाव आहे चालता बोलता प्रेमाने राहूया मनसोक्त जगूया. आपल्याकडे काही R15 किंवा निंजा H2R किंवा कोणतीही प्रकारची हायटेक बाईक नाही आहे, क्लासिक बाईक नाही आहे किंवा स्पोर्ट बाईक नाही आहे. आपल्याकडे आहे ही आपली थंडो शाईन 125. यावरनं मी एक गोष्ट शिकलोय मंडळी, की तुमच्याकडे जे आहे, जेवढं आहे त्यात सुरुवात करा, असंही पकडा आणि तुमचं यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय की आजपासून आपण ब्लॉग सुरू करूया आणि आजपासून आपण फिरणार आहोत आपल्या एरियामधले बरेचसे एरियामधले बरेचसे ठिकाणं फिरून झाल्यानंतर आपण फिरणार आहोत एरियातले थोडे दूरचे ठिकाणं, आणि मजा येईल. माझ्यासोबत कायम राहा. तुम्हाला याची गॅरंटी तर नाही देऊ शकतो, कारण देवाने आपल्या हाती फक्त प्रयत्न दिलेले आहेत. सकाळी कामाला निघालेत लोक. म्हणजे माझे जेवढे आसपासचे मित्र आहेत त्यांना आता माहीतच होईल की मी कोण आहे, काय वगैरे. पण जे मला दुरून बघताय, मी तुम्हाला माझं हे सांगून देतो. ओ दादा, ओ बांगड़ो, अरे मैं अपने शहर के बारे में क्या बताऊँ. तो असल में मैं नाशिक जिले से हूँ, म्हणजे नाशिक जिल्ह्यातून आहे मी. काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्या बऱ्या असतात, कारण इट्स अ टॉप सिक्रेट, सो आय रिव्हील इट. रस्ते मजा येते खरं तर पहिलाच ब्लॉग शूट करायला. आपल्याला अजून जवळपास 25 किलोमीटर दूर जायचं आहे. हे बस ही मग मी विचार केला मंडळी की आपल्या एरियाकडे पण एखादा छोटा मोठा यूट्यूबर असावा, म्हणून मी सुरुवात केली आहे. बघूया आता याला किती यश येतं, कारण यश आपल्या हातात नाही, आपल्या हातात फक्त प्रयत्न आहेत. आणि जाहुला आलेलं आहे. जाहुले या गावाचं नाव आहे. अरे यार, ही डॉगीज ना, अरे यांना दुसरे कामच नाही, ते रस्त्यावर राहते. मी कुठे वळलोय, काय वळलोय तुम्हाला अगदीच माहीत असेल. जे
आसपास असतात त्यांना. ही थोडी स्पष्ट मराठी वापरली तर चालेल ना मंडळी? म्हणजे कसं आहे, आपली इकडची वापरू शकतो. उदाहरणार्थ, काय रे पोशा, कुठे गेलतास? असं म्हणतात की कोणीतरी म्हणलेलं आहे की एखादा विचार जर तुमच्या मनात 6 महिन्यापेक्षा जास्त असेल तर असं समजा की ते प्रोफेशन किंवा ते क्षेत्र तुमच्यासाठीच बनलेलं आहे आणि तुम्ही त्या क्षेत्रात खूप काही करू शकता. मी 1.5 वर्षापासून माझ्या मनात हा विचार रेंगाळत होता की बुवा ब्लॉग बनवूया, पण त्याला मुहूर्त मात्र आईच्या बोबडीचे, पण त्याला मुहूर्त मात्र आज भेटलेला आहे मंडळी. ब्लॉग शूट करण्याचा फायदा हा आहे मंडळी, तुम्हाला सांगतो मी. ब्लॉग शूट करण्याचा फायदा हा आहे की गाडीवर तुम्हाला कोणी ऐकत नसतं की बाबा तू काय बोलतोय, कसं बोलतोय. कोणीही तुमच्यावर लक्ष देऊन नाही आहे, कोणीही बघत नाही आहे. त्यामुळे तुम्ही मनसोक्त बोलू शकता. तुम्हाला हवं ते मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बोलू शकता आणि आजपासून तुम्ही पण ऐकणार आहात. खरं सांगतो म्हणजे जर तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे तर तो सकाळी प्रवास सुरू केल्यानंतर इतके सुंदर नजारे तुम्हाला बघायला मिळतात आणि फ्रेश एअर घ्यायला मिळते. त्यामुळे सकाळी जो प्रवास असतो ना तो मजा असतो. माझी बात जर कराल माझ्याबद्दल, तुम्ही विचाराल मला मंडळी, तर तुम्हाला सांगतो दुपारनंतर मला जर कुठे बाहेर जायला म्हणलं, मम्मी म्हणली की बाई दुपारनंतर बाहेर जायचं आहे, तर नाही यार, दुपारनंतर मला बाहेर जायला अत्यंत कंटाळा आलेला असतो. अजिबात नाही, मला आवडतच नाही. असं म्हणतात की सत्य जे आहे ते पचत नाही आणि इथून पुढे मी सत्यच बोलणार आहे. पहिल्यापासूनच खोटं बोलण्याची आवड नाही आहे मला. जर जास्तच बोललो नाही का? ठीक आहे, चालेल, काय नाही. आजपासून तुमच्यापासून काय लपवायचं आहे आता? तुम और हम मिलके अब मचा देंगे गदर, बस देखना ले मेरा ये व्लॉग मेरी मदर. काय फालतू शेर मारलाय रे. हे बघा. अन्नदाता सुखी भव असं म्हणतात ते खरंच आहे. कारण अख्ख्या देशामध्ये शेतकरी बंधू जो आहे, आपला शेतकरी बंधू, तो खूप कष्टाने मेहनतीने, हे बघा सकाळी मेहनत, खूप कष्टाने आणि मेहनतीने अन्न पिकवतो आणि ते आपल्यापर्यंत पोचतं. त्यामुळे प्रत्येक घास खाताना हा विचार ठेवा की बापरे, या एका घासाच्या धान्यासाठी किंवा अन्नासाठी किती सारी मेहनत लागली आहे आपल्या शेतकरी बंधूंना. त्यामुळे जर थाटात तुम्ही अन्न उरवत असाल तर कृपया असं करू नका, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपल्याला ह्या वाक्यावर चालायचं आहे. पाहिलं का? दिसतंय का? काय माहिती अवघात मानवर केली काय, दिसत का नाही मला माहिती, कारण मीच कॅमेऱ्यात बघू नाही शकत मंडळी. पण काय असं सकाळी नजारे खूप चांगले असतात. बघा इकडे सकाळी नजारे खूप चांगले असतात. तुम्हाला हे जे ढीग ठेवले गेलेत रस्ते बनवण्यासाठी, हे पावसाळ्याच्या अगोदर ठेवलेले आहेत. पावसाच्या अगोदर म्हणजे 1 महिना अगोदर ठेवलेले आहेत जिथपर्यंत मला माहिती आहे. आणि अजूनपर्यंत त्यावर काही एक सुरुवात नाही केली गेली आहे. मला एकच म्हणायची, जर तुम्हाला रोड्स बनवायचे असतात तर पावसाळ्याच्या अगोदर का बरं सगळं आणून ठेवताय? बघा, पावसाळ्याच्या अगोदर आणून ठेवता आणि पावसाळा सुरू झाला की ते तसेच पडलेले असतात. हे बघा, ते तसेच पडलेले असतात रे. अरे वाकडं झालं कॅमेरा, एकच मिनिट कॅमेरा अवतार बघायचा आहे. हा बघा, सकाळचा अवतार हा असाच असतो. ठीक आहे, तुम्ही बसा इथं, आलोच नाही जरा. तुम्ही सिनरी बघा, ते बघू नका.
दिस, लुक ॲट दिस मॅन इकडनं बघा, हे बघा शेतीचा नजारा. हां, ते जे मंदिर दिसतंय मंडळी ते खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हां, हे दिसतंय का नाही माहीत नाही. हां, त्या झाडाच्या मागे जे मंदिर आहे ते मंदिर आहे. हां, हे बघा, हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. बेलबारी मंदिर आहे. शिव मंदिर आहे ते. आणि तिथे यात्रा पण असते. कधी असते एक मला आठवते जरा. संक्रांतीला आय गेस संक्रांतीला तिथं यात्रा असते, बेलबारीची यात्रा. आज तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल, येऊन गेला असेल, मजा केली असेल यात्रेमध्ये. थोडी जगा तुम्हाला पूर्ण गेट दाखवतो. बेलबारी हे बघा, हे आहे तीर्थक्षेत्र महादेव मंदिर बेलबारी. इथनं एंट्री आहे. इथून थोडंसं पुढे गेलात तुम्ही. आज काही कुठे खास जायचं नाही आपल्याला. हा ब्लॉग फक्त एक इंट्रोडक्शन ब्लॉग आहे. आज खूप लांब नव्हतं जायचं आपल्याला. जमाना डिजिटलायझेशनचा असला तरी बऱ्याच गोष्टी तुम्ही सोशल मीडियावर शेअर करणं हे चांगलं नाही. आणि मुळात पर्सनल गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करू नये जास्त. माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी ह्या तुम्ही कायम गुलदस्त्यात ठेवा बस. ही एक गोष्ट जेव्हा जवळून जाते ना, बापरे तुम्हाला सांगतो असा बेकार वास येतो ना, डायरेक्ट डोक्यात जातो रे लिटरली.